Hello everyone, welcome to Walker's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 13. Now in this video, we will discuss remaining portion of question number 13 in detail and questions from classroom link and question number 13, that is balance the following chemical equation. And in question number 13, question number 21 is Ca3PO42 plus SiO2 plus C, which gives CaSiO3 plus P4 plus CO. तर आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. इक्वेशन बॅलन्स करायचं म्हणजे काय करायचं आहे, रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला जे एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते काय करायचं आपल्याला सेम करायचे. नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड अँड प्रोडक्ट साइडला आपल्याला काय करायचं सेम करायचं आहे. तर पहा Ca3PO42 plus SiO2 plus carbon, which gives CaSiO3 plus P4 plus CO. तर पहा रिएक्टंट साइडला आपण काय करू, नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत एका एका एलिमेंटचे ते काउंट करू. कॅल्शियमचे रिएक्टंट साइडला, नंतर फॉस्फरस, त्यानंतर सिलिकॉन, त्यानंतर कार्बन, त्यानंतर ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण शेवटीच बॅलन्स करू कारण ते सोपं पडेल. कॅल्शियम ऑन प्रोडक्ट साइड, then phosphorus, silicon, carbon and oxygen. तर पहा कॅल्शियमचे किती ॲटम्स आहेत पहा, रिएक्टंट साइडला 3, फॉस्फरसचे 2, सिलिकॉनचे 1, कार्बन 1, ऑक्सिजन 4 to 8. प्रोडक्ट साइडला पहा कॅल्शियम 1 आहे, फॉस्फरस किती आहे 4, सिलिकॉन किती आहे 1, कार्बन किती आहे 1, ऑक्सिजन किती आहे 1 plus 3 4. गॉट दिस वन. त्यानंतर पहा आता आपण बॅलन्स करू एक एक एलिमेंट. तर आता कॅल्शियम रिएक्टंट, पहिले आपण फॉस्फरसला बॅलन्स करू. पहा फॉस्फरस किती आहे, रिएक्टंट साइडला 2 आहे आणि प्रोडक्ट साइडला किती आहे 4 आहे. जर आपण इथे जर 2 घेतलो रिएक्टंट साइडला तर काय होईल, फॉस्फरस बॅलन्स होईल. 2 into 2 काय होईल 4 होईल. गॉट दिस वन. फॉस्फरस बॅलन्स झाला. त्यानंतर आपण कॅल्शियमला बॅलन्स करू. पहा कॅल्शियम 3 to 6, किती झालं कॅल्शियम 6 झालं आणि प्रोडक्ट साइडला किती आहे कॅल्शियम तर 1 आहे. जर आपण कॅल्शियम प्रोडक्ट साइडला जर 6 घेतलं इथे तर काय होईल 6 होईल. गॉट दिस वन. त्यानंतर सिलिकॉनला पहा, सिलिकॉन मध्ये काही चेंजेस झालेले आहेत का, आहे. प्रोडक्ट साइडला सिलिकॉन किती झालेला आहे 6 झालेला आहे. तर आता रिएक्टंट साइडला 6 घ्यावे लागेल. तर आपण इथं रिएक्टंट साइडला 6 घेतल्यानंतर काय होईल, सिलिकॉन पण 6 होईल. ओके. त्यानंतर पहा कार्बन, पहा काय आहे 1 1 आहे. तर ऑक्सिजन बॅलन्स करायचा आहे. ऑक्सिजन साठी पहा, त्यानंतर कार्बनला पाहू. ऑक्सिजन किती होईल पहा, 4 to 8 into 2, 8 into 2 16 plus 6 into 2 12, 16 plus 12 किती झालं पहा, ऑक्सिजन 16 plus 12 which is equals to 28 झाला रिएक्टंट साइडला. प्रोडक्ट साइडला पहा 6 3 18 प्लस आपल्याला किती पाहिजे, आता किती घ्यावं लागेल म्हणजे
28 येईल पहा, 10 घ्यावं लागेल इथं ऑक्सिजन. 10 घेतल्यानंतर काय येईल 28. तर पहा प्रोडक्ट साईडला आपण 10 घेतलो, त्यानंतर काय आला 28 आला, म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स झालाय. कधी बॅलन्स होईल? कार्बन CO च्या अगोदर आपण 10 घेतल्यानंतर. तर आता कार्बन इकडं प्रोडक्ट साइड मध्ये किती झाला 10 झाला, तर रिएक्टंट साइड मध्ये पण आपल्याला 10 घ्यावं लागेल. तर कार्बन काय झाला 10 झाला. गॉट दिस वन. पहा इक्वेशन. आता बघा ऑक्सिजन 10 प्लस 6 3 जा 18 28. इथं प्रोडक्ट साइड मध्ये रिएक्टंट साइड मध्ये 4 2 जा 8 8 into 2 16 16 plus 6 2 जा 12. गॉट दिस वन. म्हणजे हे इक्वेशन काय झालेलं आहे बॅलन्स झालेलं आहे. तर बॅलन्स इक्वेशन काय आहे 2Ca3PO42 plus 6SiO2 plus 10C which gives 6CaSiO3 plus P4 plus 10CO. Got this one. त्यानंतर पहा नेक्स्ट इक्वेशन काय आहे 22 नंबर KMnO4 plus SO2 plus H2O which gives K2SO4 plus MnSO4 plus H2SO4. तर पहा KMnO4 plus SO2 plus H2O which gives K2SO4 plus MnSO4 plus H2SO4. तर पहा आपण काय करू एका एका एलिमेंटचे किती ॲटम आहेत काउंट करून घेऊ. रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला पोटॅशियम, त्यानंतर मॅग्नीज, त्यानंतर सल्फर, त्यानंतर हायड्रोजन, ऑक्सिजन. पोटॅशियम, मॅग्नीज, सल्फर, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके. पोटॅशियमचे किती एलिमेंट पोटॅशियमचे किती ॲटम आहेत पहा रिएक्टंट साइडला 1 आहे, मॅग्नेशियम 1 आहे, सल्फर 1 आहे, हायड्रोजन किती आहे पहा 1 आहे, नाही हायड्रोजन 2 आहे सॉरी. ऑक्सिजन किती आहे 4 + 2 6 + 1 7. आता प्रोडक्ट साइडला पहा पोटॅशियम 2 आहे, मॅग्नीज किती झाला 1, सल्फर किती आहे 1, हायड्रोजन किती आहे 2, हायड्रोजन 2 आहे, सल्फर 1 नाही सॉरी 1 + 2 + 3 झाला सल्फर 3 आहे. ऑक्सिजन किती आहे 4 + 4 8 + 4 12. व्हॉट दिस वन. त्यानंतर पहा आता एक एक एलिमेंट बॅलन्स करू आपण. पोटॅशियम पहा रिएक्टंट साइडला किती आहे 1 आहे, जर आपण आणि प्रोडक्ट साइडला 2 आहे, तर आपण काय करू इथं रिएक्टंट साइडला 2 घेतल्यानंतर काय होईल पोटॅशियम बॅलन्स होईल. त्यानंतर पहा पोटॅशियमच्या नंतर Mn ला पहा 2 झाला रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला पण आपल्याला 2 पाहिजे म्हणून आपण इथं प्रोडक्ट साइडमध्ये 2 घेतला, 2 Mn झाला. ओके. त्यानंतर पहा S काय होईल सल्फर काय होईल पहा रिएक्टंट साइडमध्ये किती सल्फर आहे 1 आहे फक्त, आणि प्रोडक्ट साइडमध्ये 1 आणि हे 2 3 4 झाला. सल्फर किती झालेला आहे 4 झालेला आहे. तर आपल्याला सल्फर किती पाहिजे पहा 1 2 सल्फरच्या पहिले रिएक्टंट साइड मध्ये सल्फर किती झालेला आहे काउंट करा 1च आहे रिएक्टंट साइड मध्ये. प्रोडक्ट साइड मध्ये 1 + 2 3 4 झाला सल्फर आणि इकडे 1 आहे. अगोदर आपण काय करू हायड्रोजनला बॅलन्स करू, त्यानंतर सल्फरला बॅलन्स करू. हायड्रोजन पहा रिएक्टंट साइड मध्ये किती आहे 1 2 आहे आणि प्रोडक्ट साइड मध्ये किती आहे 2 आहे. जर आपण इथं रिएक्टंट साइड मध्ये 2H2O जर घेतला तर हायड्रोजन काय होईल 4 होईल रिएक्टंट साइडला, आणि प्रोडक्ट साइडला पण आपल्याला काय करावं लागेल 2H2O म्हणजे 4 होईल. ओके. ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी आपण हे वरचं हायड्रोजनला बॅलन्स केलं आहे. ओके ऑक्सिजन साठी. आता पहा ऑक्सिजन काउंट करा.
ऑक्सिजन किती झाले. आता सल्फरचं पहा, सल्फर किती झाला. रिएक्टंट साइड मध्ये 1 + 2 3 + 2 5 6. सल्फर किती झालेला आहे. 6 नाही, 2 + 2 4 5 झालेला आहे. ओके, सल्फर 5 झाले प्रोडक्ट साइडला. रिएक्टंट साइडला पण आपल्याला काय करावं लागेल, 5 घ्यावं लागेल. ओके, आता पहा ऑक्सिजन पहा, ऑक्सिजन किती होतात रिएक्टंट साइडला. 4 × 8 + 8 + 5 × 10 + 2. तर किती झालेले आहेत सल्फर पहा, 18 19 20. ओके, आता इथं पहा प्रोडक्ट साइड मध्ये सल्फर ऑक्सिजन 4 + 8 + 8. सॉरी पहा 4 + 4 × 8 + 4 × 8 बरोबर आहे 20. गॉट दिस वन. अशा प्रकारे हे इक्वेशन आपलं काय झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. द नेक्स्ट पहा 23 number. Sn plus HNO3 which gives SnNO32 plus H2O plus NH4NO3. Sn plus HNO3 which gives SnNO3 twice plus H2O plus NH4NO3. तर पहा किती ॲटम प्रेझेंट आहेत पाहूत एका एलिमेंटचे. Sn चे, N चे, हायड्रोजन, ऑक्सिजन. Sn प्रोडक्ट साइड मध्ये Sn, N, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके, पहा Sn चा रिएक्टंट साइडला 1 आहे, नायट्रोजन 1 आहे, हायड्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 3 आहे. प्रोडक्ट साइडला Sn 1 आहे, नायट्रोजन किती आहे 2 + 1 3 + 1 4. रिएक्टंट साइडला 4 आहे नायट्रोजन. हायड्रोजन किती आहे पहा 2 + 4 6 हायड्रोजन आहे. आणि ऑक्सिजन किती झाला 3 × 6 + 1 7 + 3 10. आता काय करायचं आपल्याला बॅलन्स पहा पहिले. इथे नायट्रोजन Sn1 आहे, नायट्रोजनला बॅलन्स करू. रिएक्टंट साइड मध्ये किती आहे पहा, रिएक्टंट साइड मध्ये 1 आहे आणि प्रोडक्ट साइड मध्ये काय आहे 4 आहे. ओके, तर पहिले आपण Sn तर बॅलन्स आहे, नायट्रोजन, हायड्रोजन बॅलन्स नाही आणि ऑक्सिजन बॅलन्स नाही. तर पहिले पहा आपण कोणाला बॅलन्स करू. हायड्रोजनला जर आपण इथं 3H2O जर घेतलो, ओके 3H2O जर घेतलो तर काय होईल पहा, हायड्रोजन 3 × 6 + 4 10 झाला हायड्रोजन. प्रोडक्ट साइड मध्ये 3 + 6 3 + 6 हायड्रोजन 3 × 6 + 6 हायड्रोजनला पाहतो आता आपण. आता 1 मिनिट पहा. होता 3 घेतल्यानंतर काय झाला 6 + 4 10 झाला. व्हॉट दिस वन. तर आता इथे प्रोडक्ट साइड मध्ये आपल्याला किती पाहिजे, हायड्रोजन 10 पाहिजे. जर आपण इथे 10 जर घेतलो तर काय होईल पहा, हायड्रोजन इथे 10 झालेला आहे. हायड्रोजन 10 झाल्यानंतर कशामध्ये चेंज होईल, नायट्रोजन काय होईल 10 होईल. ओके, नायट्रोजन इथे 10 झाल्यामुळे आपल्याला इकडे 10 करावं लागेल प्रोडक्ट साइड मध्ये. रिएक्टंट साइडला 10 झाल्यामुळे प्रोडक्ट साइड मध्ये 10 करावं लागेल. त्यासाठी पहा आता किती होतील नायट्रोजन
इथं प्रोडक्ट साइड मध्ये किती आहेत 3 2 प्लस 4 आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल पहा, तर 10 होईल. इथं जर आपण प्रोडक्ट साइड मध्ये जर 4 घेतलो तर 10 होते बघा. नायट्रोजन 4 नायट्रोजन NO2 4 to 8 plus 9 10. Got this one? SNच्या पहिले जर प्रोडक्ट साइड मध्ये जर आपण 4 घेतलं तर नायट्रोजन काय होत आहे 10 होत आहे. आता नायट्रोजन बॅलन्स झालेला आहे. आता SN ला बॅलन्स करायचं आपल्याला. SN 4 आहे प्रोडक्ट साइड मध्ये. रिएक्टंट साइड मध्ये जर आपण इथं 4 घेतलं तर काय होईल SN पण बॅलन्स होईल. म्हणजेच SN काय झालेला आहे 4 झालेला आहे. गॉट दिस वन. आता ऑक्सिजनला बॅलन्स करू. 10 3 30 झाला ऑक्सिजन प्रोडक्ट रिएक्टंट साइड मध्ये आणि प्रोडक्ट साइड मध्ये पहा 3 2 6 6 4 24 प्लस 3 प्लस 3 ऑक्सिजन इथे 3 आहे. सॉरी हे 3 नाही 24 प्लस आपल्याला ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आहे. 3 2 6 6 into 4 24 इथं 1 आहे 25 प्लस 3 इथं 3 आहे. इथं 3 2 6 6 4 24 24 plus 6 which is equals to 30. Got this one? Okay. आता काय झालेलं आपलं इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट number Al2SO43 NaOH plus NaOH which gives Na2SO4 plus NaLO2 plus H2O. Al2SO43 plus NaOH which gives Na2SO4 plus NaAlO2 plus H2O. तर पहा आपण एक एक एलिमेंटचे आयटम काउंट करू. Al सोडियम हायड्रोजन ऑक्सिजन ॲल्युमिनियम सल्फर सोडियम हायड्रोजन ऑक्सिजन प्रोडक्ट साइडला आणि रिएक्टंट साइडला आता काउंट करू. तर पहा Al चे रिएक्टंट साइडला किती आयटम आहेत 2 सल्फर 1 सोडियम 1 हायड्रोजन 1 ऑक्सिजन 4 3 12 12 plus 1 13. ओके. आता पहा प्रोडक्ट साइडला Al किती आहे 1 आहे सल्फर किती आहे 1 आहे सोडियम किती आहे 2 plus 1 3 आहे हायड्रोजन किती आहे 2 आणि ऑक्सिजन किती आहे 4 plus 2 6 plus 1 7. गॉट दिस वन. आता पहा एक एक बॅलन्स करू. ॲल्युमिनियमला बॅलन्स करू. रिएक्टंट साइडला आहे 2 प्रोडक्ट साइडला आपल्याला 2 घ्यायचा आहे तर आपण 2 NaAlO2 केल्यानंतर काय होईल बॅलन्स होईल ॲल्युमिनियम. त्यानंतर पहा सल्फर इथं सॉरी रिएक्टंट साइडमध्ये किती झालेला आहे 3 होता 1 लिहिलेलं मी. ओके. आणि प्रोडक्ट साइडमध्ये 1 आहे तर आपल्याला काय करावं लागेल प्रोडक्ट साइडमध्ये 3 करावं लागेल. त्यासाठी आपण Na अगोदर 3 लावलं प्रोडक्ट साइडमध्ये तर काय झालं सल्फर 3 झालं म्हणजे सल्फर पण बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर पहा आपल्याला कुणाला बॅलन्स करायचं सोडियमला. सोडियम किती आहे पहा प्रोडक्ट साइडमध्ये 3 2 6 7 8 झाला प्रोडक्ट साइडमध्ये 8 झालेला आहे. रिएक्टंट साइडला पण आपल्याला 8 पाहिजे म्हणून 8 NaOH केलं म्हणजे सोडियम बॅलन्स झाला. त्यानंतर हायड्रोजन पहा किती आहेत रिएक्टंट साइडमध्ये 8 हायड्रोजन झालेला आहे तर आपल्याला काय करावं लागेल प्रोडक्ट साइडला पण 8 करावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 4H2O घेतल्यानंतर काय होईल 8 होईल. ओके.
त्यानंतर पहा ऑक्सिजन बॅलन्स करायचं आपल्याला. 4 3 जा 12 प्लस 8 किती झालं 12 प्लस 8 विच इज इक्वल्स टू 20. आणि प्रोडक्ट साईडला पहा 4 3 जा 12 प्लस 4 प्लस 4 which is equals to 20. Got this one? हे बॅलन्स झालेलं आहे इक्वेशन. त्यानंतर पहा नेक्स्ट इक्वेशन. (25) number Al4C3 plus H2O which gives AlOH3 plus CH4. Al4C3 plus H2O which gives AlOH3 plus CH4. तर पहा आपण एका एलिमेंटचे ॲटम किती आहेत काउंट करू. ॲल्युमिनियम, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. रिॲक्टंट साईडला ॲल्युमिनियम, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन प्रोडक्ट साईडला. तर पहा ॲल्युमिनियमचे 4 एलिमेंट प्रेझेंट आहेत. रिॲक्टंट साईडला कार्बनचे 3, हायड्रोजनचे 2, ऑक्सिजनचा 1. ॲल्युमिनियमचे 1 प्रोडक्ट साईडला, कार्बन 1, हायड्रोजन 3 आणि 3 + 4 7 आहे. ओके. आणि ऑक्सिजन किती आहे पहा 3 प्रोडक्ट साईडला. एक बॅलन्स करू. ॲल्युमिनियमला बॅलन्स करू. रिॲक्टंट साईडला 4 आहे, प्रोडक्ट साईडला पण 4 करू. 4Al केल्यानंतर काय होईल ते बॅलन्स होईल. त्यानंतर पहा कार्बनला बॅलन्स करू. कार्बन रिॲक्टंट साईडला 3 आहे, प्रोडक्ट साईडला 3 करू. 3CH4 केल्यानंतर काय होईल बॅलन्स होईल. कार्बन बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर हायड्रोजन पहा. हायड्रोजन काय होतील रिॲक्टंट साईडमध्ये किती हायड्रोजन आहेत 4 3 जा 12 प्लस 4 3 जा 12 म्हणजेच किती झाले 24 झाले. कार्बन हायड्रोजन किती झालेलं आहे 24 झालेलं आहे प्रोडक्ट साईडमध्ये. तर रिॲक्टंट साईडमध्ये पण 24 करावं लागेल. तर इथं काय घेतल्यानंतर 24 होईल 12 घेतल्यानंतर 12 H2O केल्यानंतर 24 होतील. ओके. तर काय झाले 12 into 2 which is equals to 24 झाले. What this one? मग आता त्यानंतर ऑक्सिजन पहा. रिॲक्टंट साईडला 12 झालेला आहे, प्रोडक्ट साईडला किती होईल 4 into 3 12 प्रोडक्ट साईड. What this one? आता हे इक्वेशन काय झालेलं आहे बॅलन्स झालेलं आहे. त्यानंतर 26 नंबर Hi plus HiO3 which gives I2 plus H2O. Hi plus HiO3 which gives I2 plus H2O. तर एका एलिमेंटचे किती ॲटम आहेत काउंट करू. हायड्रोजन ऑक्सिजन शेवटी बॅलन्स केल्याने आपल्याला सोपं पडतंय. ओके. पहिले पहा आयोडीन I, पुन्हा हायड्रोजन ऑक्सिजन. आयोडीन, हायड्रोजन, ऑक्सिजन. रिॲक्टंट साईडला प्रोडक्ट साईडला. रिॲक्टंट साईडला किती आयोडीन आहे 2, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 3. प्रोडक्ट साईडला आयोडीन 2, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1. ओके. तर आता एक बॅलन्स करू. फक्त आपल्याला इथं ऑक्सिजनला बॅलन्स करावं लागेल, बाकी सगळे बॅलन्स आहेत. ओके. ऑक्सिजन काय करायचं आहे आपल्याला पहा 3 करायचं आहे प्रोडक्ट साईडला. इथे जर आपण 3 घेतलो प्रोडक्ट साईडला तर काय होईल ऑक्सिजन काय होईल बॅलन्स होईल 3 होईल. परंतु काय चेंजेस होत आहेत पहा. हायड्रोजन किती व्हायला लागलाय 6 व्हायला लागलाय. ओके. हायड्रोजन 6 झाला रिॲक्टंट साईडला. प्रोडक्ट साईडला पण आपल्याला काय करावं लागेल 6 करावं लागेल. त्याच्यासाठी काय करावं लागेल आता 5 जर घेतलो आपण प्रोडक्ट रिॲक्टंट साईडमध्ये 5Hi plus HiO3 म्हणजे 5H plus H काय झाला 6 झाला. ओके. त्यानंतर पहा हायड्रोजन बॅलन्स झालेला आहे. आता काय बॅलन्स करायचं आयोडीनला. आयोडीन किती झालाय 5 + 1 6 झालेला आहे रिॲक्टंट साईडला.
प्रोडक्ट साईडला पण आयोडीन काय करावं लागेल 6. तर कधी 6 होईल इथं जर 3 घेतलो आपण 3 2 6. ओके, आता काय झालेलं आहे आपलं इक्वेशन बॅलन्स आहे. Got this one? Then 27 number. number पहा. Ca3P2 plus H2O which gives CaOH2 plus PH3. तर Ca3P2 plus H2O which gives CaOH2 plus PH3. एका एलिमेंटचे किती ॲटम आहेत काउंट करून घेऊ. कॅल्शियम, फॉस्फरस, हायड्रोजन, ऑक्सिजन. रिएक्टंट साईडला कॅल्शियम, फॉस्फरस, हायड्रोजन, ऑक्सिजन. प्रोडक्ट साईडला काउंट करून घेऊ. कॅल्शियम किती आहेत 3 आहेत रिएक्टंट साईडला, फॉस्फरस 2, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1. प्रोडक्ट साईडला कॅल्शियम 1, फॉस्फरस 1, हायड्रोजन 3 plus 2 5, हायड्रोजन 3 plus 2 5 आणि ऑक्सिजन किती झालेला आहे 2. ओके, तर पहा एक एक आपल्याला काय करायचं आहे बॅलन्स करायचं आहे. आता पहिले कॅल्शियमला बॅलन्स करू. रिएक्टंट साईडला 3 आहे, प्रोडक्ट साईडला 3 करायचं आहे आपल्याला. तर इथं आपण 3 घेतल्यानंतर 3 होईल. ओके, आता फॉस्फरसला बॅलन्स करू. रिएक्टंट साईडला 2 आहे, प्रोडक्ट साईडला आपल्याला काय करायचं आहे 2 करायचं आहे. तर कुठे 2 घ्यावं लागेल आपल्याला PH3 च्या पहिले 2 घ्यावं लागेल प्रोडक्ट साईडला. तर काय होईल फॉस्फरस बॅलन्स होईल. त्यानंतर पहा काय काय चेंजेस होतील. हायड्रोजन किती होतात पहा. रिएक्टंट साईडला हायड्रोजन 2 into 3 6 plus 6 12 झालेले आहेत. आणि रिएक्टंट साईडला हायड्रोजन पहा 2च आहे. तर आपण इथे जर आपण 6 घेतलो तर काय होईल 12 होईल. H2O च्या पहिले 6 घेतल्यानंतर रिएक्टंट साईडला 12 झालेलं आहे कारण हायड्रोजन. आता ऑक्सिजनला बॅलन्स करू. रिएक्टंट साईडला किती ऑक्सिजन झालेले आहेत 6. प्रोडक्ट साईडला किती करायचं आपल्याला 6 2 into 3 3 2 6. पहिलेच बॅलन्स झालेला आहे हा. ओके, गॉट दिस वन. इक्वेशन बॅलन्स झालेला आहे. त्यानंतर पहा 28 नंबर पहा. तर ES plus HNO3 which gives HiO3 plus NO2 plus H2O. S plus HNO3 which gives HiO3 plus NO2 plus H2O. तर सल्फर एक एक एलिमेंटचा किती ॲटम आहेत काउंट करू. सल्फर, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन. रिएक्टंट साईडला सल्फर, सॉरी थोडे इक्वेशन मध्ये चेंजेस करायचे आहे. S plus HNO3 इथे काय आहे H2SO4 plus NO2 plus H2O. इथे H2SO4 आहे. H2SO4. तर पहा सल्फर, नायट्रोजन, S plus HNO3 एक मिनिट क्वेश्चन. S plus HNO3 which gives S plus HNO3 which gives H2SO4 plus NO2 plus H2O. HNO3 plus H2SO4. तर सल्फर, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन.
बरोबर आहे. व्हॉट दिस वन? तर पहा सल्फरचे किती आयटम आहेत? रिएक्टंट साइडला 1 आहे, नायट्रोजन 1 आहे, हायड्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 3 आहे. प्रोडक्ट साइडला सल्फरचे किती आहेत? 1. नायट्रोजन किती आहे? 1. हायड्रोजन किती आहे? 4. ऑक्सिजन किती आहे? 2 plus 4, 6 plus 1, 7. Got this one? त्यानंतर पहा आपल्याला काय चेंजेस करावे लागतील? तर आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनलाच बॅलन्स करायचे आहे. सल्फर आणि नायट्रोजन बॅलन्स्ड आहेत. हायड्रोजन आणि ऑक्सिजनला बॅलन्स करायचे. तर पहिले जर आपण इथं काय करू, आपण इथं नायट्रोजनला थोडंसं बॅलन्स करायला पाहू. इथं पहा 6 घेतलो आपण प्रोडक्ट साइडमध्ये 6NO2, तर काय होईल? 6NO2 घेतल्यानंतर नायट्रोजन काय झाला? 6 झाला. ओके, नायट्रोजन 6 झाला. तर इकडं रिएक्टंट साइडला पण काय करावं लागेल आपल्याला? नायट्रोजन 6 करावं लागेल. ओके, 6 घेतल्यानंतर नायट्रोजन 6 होईल. यानंतर हायड्रोजन मध्ये काय चेंजेस होतात पहा. तर हायड्रोजन किती झाला? 6 झाला रिएक्टंट साइडला. प्रोडक्ट साइडला हायड्रोजन किती झालेला आहे? 2 + 2 4. आता 6 करायसाठी आपल्याला काय करावं लागेल? 2H2O घ्यावं लागेल. तर काय झाला? हायड्रोजन 6 झाला. ओके, त्यानंतर पहा काय बॅलन्स करायचं आपल्याला? तर ऑक्सिजनला बॅलन्स करायचं. ऑक्सिजन पहा 6 3 जा 18 प्रोडक्ट साइड रिएक्टंट साइड मध्ये, आणि प्रोडक्ट साइड मध्ये पहा ऑक्सिजन 4 + 6 2 जा 12 + 2 18. व्हॉट दिस वन? तर हे इक्वेशन काय झालेलं आहे? बॅलन्स झालेलं आहे. बॅलन्स इक्वेशन काय आहे? H + 6HNO3 which gives H2SO4 + 6NO2 + H2H2O. व्हॉट दिस वन? त्यानंतरचं नेक्स्ट इक्वेशन पहा. I2 plus HNO3 which gives HiO3 plus NO2 plus H2O. I2 plus HNO3 which gives HiO3 plus NO2 plus H2O. तर पहा आयोडीन रिएक्टंट साइड मध्ये एका एलिमेंटचे आयटम काउंट करू. आयोडीन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन. आयोडीन, नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन ऑन प्रोडक्ट साइड. रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला घेऊन घेतले. काउंट करू आयटम. आयोडीनचे 2 आहेत, हायड्रोजनचे नायट्रोजन 1 आहे, हायड्रोजन 1 आहे, ऑक्सिजन 3 आहे. प्रोडक्ट साइडला आयोडीन 1 आहे, नायट्रोजन 1 आहे, हायड्रोजन 3 आहे, ऑक्सिजन 4 आहे. गॉट दिस वन? तर आता एक एक काय करू आपण. ऑक्सिजन किती आहे पहा. 2 + 3 5 + 1 6 आहे. ओके, आता काय बॅलन्स करू पहिले पहा. आयोडीनला बॅलन्स करू. आयोडीन इतर रिएक्टंट साइड मध्ये 2 आहे, प्रोडक्ट साइड मध्ये 1 आहे. जर आपण इथं 2 HiO3 जर केलं तर काय होईल? प्रोडक्ट साइड मध्ये आयोडीन काय होईल? 2 होईल. आयोडीन 2 झाल्यानंतर पहा आपल्याला काय करायचे आहे. आयोडीन 2 झाल्यामुळे आता नायट्रोजनला बॅलन्स करू. हायड्रोजनला पाहू पहिले. हायड्रोजन पहा आता हायड्रोजन किती झालेलं आहे? प्रोडक्ट साइडला 2 + 2 4 झालेलं आहे. हायड्रोजन 4 झालेलं आहे आणि इकडं प्रोडक्ट साइड रिएक्टंट साइड मध्ये किती आहे? 1 आहे. जर आपण इथं 4 जर घेतलो प्रोडक्ट साइड मध्ये 4 × 2 8 + 2 10 झाला हायड्रोजन प्रोडक्ट साइड मध्ये. आता आपण काय करू? रिएक्टंट साइड मध्ये काय करू? 10 घेऊ. ओके, रिएक्टंट साइड मध्ये 10 झाला हायड्रोजन. हायड्रोजन 10 झाल्यामुळे काय होईल? नायट्रोजन पण 10 होईल. ओके,
इथं नायट्रोजन रिएक्टंट साईडला 10 झालंय. प्रोडक्ट साईडमध्ये आपल्याला नायट्रोजन काय करावं लागेल? 10 करावं लागेल. 10. ओके. आता यानंतर काय झालं? आयोडीन, नायट्रोजन, हायड्रोजन हे झाले बॅलन्स. आता ऑक्सिजन पहा. 10 3 जा 30 रिएक्टंट साईडमध्ये, प्रोडक्ट साईडमध्ये पण 30 करायचं आहे आपल्याला. तर 3 2 जा 6 प्लस 10 2 जा 20 प्लस 4. तर किती झाले पहा? 24 प्लस 6 विच इज इक्वल्स टू 30. म्हणजे हे काय झालेलं आहे? बॅलन्स झालेलं आहे इक्वेशन. गॉट दिस वन. त्यानंतर पहा नेक्स्ट इक्वेशन काय आहे? 10 plus 10 HNO3. What this one? Next one 30, that is Na2O2 plus KMnO4 plus H2SO4, which gives Na2SO4 plus MnSO4 plus K2SO4 plus H2O plus O2. तर पहा Na2O2 plus KMnO4 plus H2SO4, which gives Na2SO4 plus MnSO4 plus K2SO4 plus H2O plus O2. तर आता काय करू आपण? एक एक एलिमेंटचे आयटम काउंट करू. रिएक्टंट साईडला, प्रोडक्ट साईडला. तर पहा सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नाही, Mn, सल्फर, हायड्रोजन, ऑक्सिजन. सोडियम, पोटॅशियम, Mn, सल्फर, हायड्रोजन, ऑक्सिजन. दोन्ही साईडला लिहून घेतले. आता काउंट करू. सोडियम किती आहे? रिएक्टंट साईडला 2 आहे. पोटॅशियम 1, Mn किती आहे? 1, S किती आहे? 1, हायड्रोजन किती आहे? 2 आणि ऑक्सिजन किती आहे? 10. 2 plus 4 plus 4, 8 plus 2. आता प्रोडक्ट साइड मध्ये पहा. सोडियम 2, पोटॅशियम 2, Mn1, सल्फर किती आहे? 3, 1 plus 2 plus 3. ओके. हायड्रोजन किती आहे? रिएक्टंट साइडला, प्रोडक्ट साइडला 2 आणि ऑक्सिजन किती आहे? 15. पहा 2 plus 1 3, 3 plus 4 7, 7 plus 8 15. What this one? आता पहा एक एक बॅलन्स करू. आता कोणाला बॅलन्स करू? पहिले पोटॅशियमला. पोटॅशियम रिएक्टंट साइडमध्ये 1 आहे आणि प्रोडक्ट साइडमध्ये 2 आहे. तर रिएक्टंट साइडला जर आपण इथं पोटॅशियम KMnO4 च्या पहिले जर 2 लावलं तर काय होईल? पोटॅशियम बॅलन्स होईल. ओके. त्यानंतर Mn ला बॅलन्स करू. Mn रिएक्टंट साइडमध्ये 1 आहे आणि प्रोडक्ट साइडमध्ये पण काय आहे? 1 आहे. जर आपण Mn ला रिएक्टंट साइडमध्ये जर आपण आता इथे 2 झालेला आहे, त्यामुळे प्रोडक्ट साइडमध्ये पण आपल्याला 2 करायचं आहे. रिएक्टंट साइडमध्ये 2 झालेला आहे, त्यामुळे प्रोडक्ट साइडमध्ये पण आपण Mn ला काय केलं? 2 केलं. व्हॉट दिस वन? त्यानंतर पहा सल्फर काय आहे? रिएक्टंट साइडला 1 आहे आणि प्रोडक्ट साइडला 3 आहे. तर आता सल्फर काय करायचं? आपल्याला बॅलन्स करायचं आहे. जर आपण इथं 4H2O जर घेतला, HSO4 जर घेतला, तर रिएक्टंट साइडमध्ये काय होईल? सल्फर 4 होईल आणि प्रोडक्ट साइडमध्ये पण आपल्याला किती झालेलं आहे पहा. 2 plus 1 3 plus 1 2S plus 1 2 3 4. ओके. 4 झालेला आहे प्रोडक्ट साइडमध्ये पहा. 1 plus 2 3 plus 4. ओके. म्हणजे सल्फर हा 4 झालेला आहे. ओके. त्यानंतर हायड्रोजन पहा. हायड्रोजन पहा किती होत आहेत? 8. रिएक्टंट साइडला हायड्रोजन झालेले आहेत 8 आणि प्रोडक्ट साइडला किती झालेले आहेत? आपल्याला 8 करायचं आहे हायड्रोजन. तर इथं आपण H2O च्या पहिले जर 4 घेतलं तर काय होईल? हायड्रोजन 8 होईल.
ओके, गॉट दिस वन. त्यानंतर ऑक्सिजन बॅलन्स करायचा आहे. ऑक्सिजन पहा 4 + 2 प्लस 4 प्लस 2 4 जा 8 प्लस 4 4 जा 16. तर किती झालंय पहा 26. गॉट दिस वन. त्यानंतर इकडं रिएक्टंट साइड प्रोडक्ट साइड मध्ये पहा ऑक्सिजन किती झालेला आहे 4 + 4 8 + 4 + 4 + 2. प्रोडक्ट साइड मध्ये पहा 4 + 8 + 4 + 4 + 2 + 2. तर किती झालेला आहे पहा 26 करायचं आहे आपल्याला. ओके, 26 करायसाठी आपल्याला काय करावं लागेल इथं 3 घ्यावं लागेल, 3O2 घ्यावं लागेल तर 26 होईल. ओके, प्लस 3 घेतल्यानंतर काय होणार आहे 26 होणार आहे. 3 पहा कॅल्क्युलेशन पहा व्यवस्थित. ओके, रिएक्टंट साइड मध्ये पहा 26 करायचे आहेत आपल्याला ऑक्सिजन. तर 26 झाले का पहा 4 + 4 8 + 4 8. ओके, 26 झाले. ओके, गॉट दिस वन 26. तर इक्वेशन काय आहे Na2O2 + 2KMnO4 + 4H2SO4 + Na2SO4 + 2MnSO4 + K2SO4 + 4H2O + 3O2. ओके, गॉट दिस वन. तर आपलं इक्वेशन काय झालेलं आहे बॅलन्स झालेलं आहे. थँक्यू. यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.